आता उगाच गडेमुडदे उखाडून त्यावर लिब्रांडूंच्या चर्चा झडतील आणि संपवलेल्या पानसरेंसोबतच छत्रपतींचा विपर्यस्त चुकीची प्रतिमा निर्माण करणारा इतिहास पुन्हा एकदा काही लवंड्यांकडून चघळला जाणार आहे. जे पुस्तक आजपासून 38 वर्षांपूर्वी लिहिलं गेलं होतं त्याच्यातल्या मजकुरानं हिंदूंचा आणि हिंदूंच्या राजाचा खऱ्या अर्थानं अपमान झालेला होता. त्या पुस्तकाचा उहापोह कशासाठी करायचा आपण? संजय गायकवाडांना या पुस्तकाबद्दल खरंच काही माहिती नव्हतं. ते पुस्तक जुनं आहे, त्यावर बराच गदारोळ माजून गेलेला आहे. पानसरेंना याच पुस्तकातल्या मजकूर न पटल्यानं कोणीतरी ठोकलं होतं. हे सगळं विसरल्यामुळे की असं काही घडलंय हे माहीतच नसल्यामुळे संजय गायकवाड जणू काही कालच हे पुस्तक बाजारात आलंय आणि आमच्या राजाला असं एकेरी का संबोधलंय अशा भाबड्या प्रश्नासह त्या प्रकाशकाला चिरडायला निघाले. जनरली देश चालवणारे, ज्यांना आपण कायदे बनवणारे किंवा लॉ मेकर्स म्हणतो, प्रशासन चालवणारे आणि कायद्याचं संरक्षण करणारे असे लोक जे आहेत त्यांच्याकडे आपण आदराने पाहतो. त्यात कायद्याचं पालन करून प्रशासन चालवणारे सनदी अधिकारी आले, त्यात IAS, IRS, त्याप्रमाणे कायद्याचं संरक्षण करणारे म्हणजे IPS, अर्थात पोलीस अधिकारी, आणि यातही महत्त्वाचे लोक म्हणजे कायदा बनवायला संसदेत जाणारे, विधिमंडळात जाणारे, जे जनतेतून निवडून दिले जातात ते आमदार आणि खासदार. या सगळ्यांना त्यांच्या या पदांवर पोहोचण्यासाठी एक परीक्षा पास होणं आवश्यक असतं. यातल्या आमदार, खासदार, नगरसेवकांना वगळता बाकीच्या सगळ्यांना, इतर सगळ्यांना स्पर्धा परीक्षा पास कराव्या लागतात. मग मुलाखतींचे राऊंडवर राऊंड होतात. ही प्रोसेस सोपी नसते त्यांची निवड होण्याची. पण यातले सगळ्यात महत्त्वाचे जे लोक आहेत ना, या सगळ्या लॉ मेकर्स आणि लॉ अबायडिंग पीपल्सवर, ते आहेत लोकप्रतिनिधी. ते मात्र कुठल्याही स्पर्धा परीक्षांच्या विना, कुठल्याही ठोस निकषांच्या विना, ते जी अर्हता असते, पात्रता असते, असलं काहीही ज्यांना लागत नाही, ते निव्वळ पक्षाची किंवा स्वतःची ताकद, आता ताकद यात सारं काही आलं, लोकप्रियता, कार्यक्षमता, पैसा, याच्या जोरावर ते कायदे बनवणाऱ्या संसद सभागृहात जाऊन बसतात, विधिमंडळात जाऊन बसतात. त्यामुळे यांचा बुद्ध्यांक नेमका किती याचाही अंदाज आपल्याला येत नाही. मतदार कशालाही बोलतात. पूर्वी जातपात, देव, देश, धर्म यांच्यासोबत दारूच्या बाटल्या, तंदुरी चिकन, मटण, बिर्याणी आणि 1500ला देखील मतं विकली जायची. हल्ली मतांचा भाव किती वाढलाय तुम्हाला माहिती आहे का? तर झेडपीच्या इलेक्शनसाठी यंदा आपण पाहिलं की एक मत 12-15 हजारांना विकलं गेलं. घरात 4 माणसं आहेत, तिथं 50-60 हजारांची तोडपाणी कुटुंब प्रमुखानं केली. आता तुम्ही म्हणाल निवडणुका तर संपल्या सगळ्या, किमान महाराष्ट्राला तरी 2029 पर्यंत तरी निवडणुकांचा विषयच काढायचा नाहीये. मग लोकप्रतिनिधींच्या IQ बद्दल कशाला बोलताय? सांगतो. शिवसेनेचे एक आमदार आहेत जे स्वतःला बॉक्सर समजतात. त्यांनी नाही का मागे आमदार निवासातल्या हॉटेलमध्ये बनियान टॉवेलवर हाणामाऱ्या केल्या होत्या. शिळी डाळ दिली म्हणून वेटरला बॉक्सिंग स्टाईल पंचेस मारले होते. आणि हे सगळं अधिवेशन काळातच घडलेलं असल्यानं चांगलंच गाजलं देखील होतं. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड. तर संजय गायकवाड यांनी अलीकडे खाजवून खरूज काढण्याचा एक प्रकार केलाय. एक ऑडिओ क्लिप व्हायरल होते त्यांची, त्यातला एक तुकडा ऐकवतो, ऐका. मी धमक्या देत नाही, मी करून दाखवतोय. व्यवस्थित नीट बोल. त्या शिवाजी महाराज होता. कॉम्रेड पानसरे, गोविंद पानसरे यांनी लिहिलेलं शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आहे आणि त्यामुळे महाराजांचा अपमान होतो याचा साक्षात्कार आमदार गायकवाड यांना आज अचानक एवढ्या वर्षांनी झाला. आणि ते चवचाळून उठले आणि त्यांनी त्या पुस्तकाच्या प्रकाशकाला फोन लावला आणि नेहमीच्या स्टाईलमध्ये, तंगडच चढतो तुझं भाड्या, या स्टाईलमध्ये झापला त्याला. यातून झालं काय तर कॉम्रेड पानसरेसारख्या हिंदू द्वेष्टा डाव्या विचारसरणीच्या लेखकानं शिवरायांचे गोडवे गाता गाता ते कसे निधर्मी होते, सेक्युलर होते यावर घसरत त्यांच्या सैन्यात मुसलमान सैनिक होते, मुसलमान सैनिकांसाठी प्रत्येक गडावर एक मशीद उभारली जात होती, त्यांना नमाज पडायला वेळ दिला जायचा, अशा गैरसमजांना खतपाणीच घातलं होतं. तर या पुस्तकात गडांवरच्या मशिदीचा उल्लेख नसला तरी शिवाजी हा धर्मयोद्धा नव्हता. त्यानं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, पण तो हिंदूंचा राजा नव्हता, तो सगळ्यांचा होता, असा प्रचार करण्यासाठी पानसरेंनी लेखणी अक्षरशः झिजवली आहे त्या पुस्तकात. मुघलांनी हिंदुस्थानवर आक्रमणं केली, त्यावेळेस ते जेव्हा चालून यायचे
कुठल्याही प्रदेशात घुसायचे तेव्हा वाटेतली हिंदूंची मंदिरं तोडत तोडत आतल्या मूर्त्यांचा विध्वंस करत करत ते पुढे यायचे. आता हे करण्यामागचं कारण काय? पानसरेंनी त्यांच्या अनेक पुस्तकात बरंच काही लिहिलंय, पण असली कुठली कारणं, त्या कारणांची मीमांसा करणं टाळलेलं आहे. या मुघलांचा हा विध्वंस मनोवैज्ञानिक दबाव टाकण्यासाठी असायचा, असं सांगितलं जायचं की हिंदू ज्या मंदिरातल्या देवांना आपला संरक्षक मानतो, की तोच माझं रक्षण करणार, तो देवच आम्ही ध्वस्त केलाय, आता बोला. आणि मग घाबरलेला हिंदू मुसलमानांना शरण जायचा. दहशत, भीती, एक प्रकारचा धाक पसरवणं हा हेतू तर जगजाहीर होता, पण हिंदूंची देवळं तोडणं म्हणजे हिंदू धर्माचं नामोनिशान दक्षिणमधून, त्या दख्खनमधून पुसून काढणं, यासाठी चाललेले ते प्रयत्न होते. लोकांचं जबरदस्तीनं धर्मांतर केलं जात होतं, हिंदू स्त्रिया बाटवल्या जात होत्या, पण हा इतिहास पानसरेंनी आपल्या पुस्तकात कटाक्षानं टाळलाय. हिंदवी स्वराज्य स्थापन होण्याआधी छत्रपती शिवरायांच्या त्या संघर्ष काळामध्ये नेमकं काय घडलं होतं याचं एकांगी, अतिशय काल्पनिक असं चित्रण त्यांनी केलेलं आहे. आधीच डाव्या इतिहासकारांनी लिहून ठेवलेला ट्विस्टेड इतिहास जो आहे आपला, हा बदलणं दशकानंतरही आपल्याला शक्य झालेलं नाही आहे. आणि त्यामुळे या असल्या पुस्तकांवर बंदी आणणं वगैरे तर शक्यच नाही कायद्याने. पण या पुस्तकांना, या अशा प्रकारच्या साहित्याला दडपून टाकण्याची एक प्रोसेस व्हायला हवी असताना 1988 सालच्या या पुस्तकाला पुन्हा चर्चेत आणण्याचं काम आमदार संजय गायकवाड नावाच्या कमी बुद्ध्यांकाच्या माणसानं केलं आहे. आता उगाच गडेमुडदे उखाडून त्यावर लिब्रांडूंच्या चर्चा झडतील आणि संपवलेल्या पानसरेंसोबतच छत्रपतींचा विपर्यस्त, चुकीची प्रतिमा निर्माण करणारा इतिहास पुन्हा एकदा काही लवंड्यांकडून चघळला जाणार आहे. जे पुस्तक आजपासून 38 वर्षांपूर्वी लिहिलं गेलं होतं, त्याच्यातल्या मजकुरानं हिंदूंचा आणि हिंदूंच्या राजाचा खऱ्या अर्थानं अपमान झालेला होता. त्या पुस्तकाचा उहापोह कशासाठी करायचा आपण? संजय गायकवाडांना या पुस्तकाबद्दल खरंच काही माहिती नव्हतं. ते पुस्तक जुनं आहे, त्यावर बराच गदारोळ माजून गेलेला आहे. पानसरेंना याच पुस्तकातल्या मजकूर न पटल्यानं कोणीतरी ठोकलं होतं. हे सगळं विसरल्यामुळे की असं काही घडलंय हे माहीतच नसल्यामुळे संजय गायकवाड जणू काही कालच हे पुस्तक बाजारात आलंय आणि आमच्या राजाला असं एकेरी का संबोधलंय, अशा भाबड्या प्रश्नासह त्या प्रकाशकाला चिरडायला निघाले. मित्र, म्हणून मी सुरुवातीला या देशातल्या लॉ मेकरच्या शिक्षणाबद्दल आणि त्यांच्या पात्रतेबद्दल बोललो. आमदारांना, खासदारांना किमान पदवीधर असणं अनिवार्य करा. त्यांना त्यांच्या पक्षाकडून तिकीट देताना त्या पक्षानं त्यांच्या परीक्षा घ्या. त्यांना शाळेत शिकवलेलं नागरिक शास्त्र तरी आठवतंय का हे तपासा म्हणावं, आणि मगच तिकीट द्या. नाहीतर कुठल्या तरी गल्लीबोळातले बॉक्सर येतात सभागृहात, जे डोक्यानं पैदल असतात, नको तिथं नको ते विषय काढून छत्रपतींच्या चुकीच्या इतिहासाला पुन्हा पुन्हा उजाळा देतात. कारण बघा ना, सकाळपासून सगळ्याच मीडियात या पुस्तकातल्या एकेका प्रकरणाची उजळणी सुरू झाली. जिथं जिथं छत्रपती शिवाजी महाराज हे कसे सेक्युलर होते हे लिहिलंय, ते वाचून दाखवलं जातं. ऐका. शिवाजी व मुसलमान. शिवाजी हा मुसलमानांच्या विरुद्ध होता. त्याचे जीवित कार्य मुसलमान धर्माचा प्रतिकार करणे होते. तो हिंदू धर्मरक्षक होता, हिंदू पदपातशहा होता, गोब्राह्मण प्रतिपालक होता, अशी प्रतिमा बऱ्याच विस्तृत प्रमाणात जनमानसात आहे. शिवाजी न होता तो सुनता होती सबकी, हे भूषण कवीचे कवन हा कवीचा दृष्टिकोन व्यक्त करते. शिवाजीचे युद्ध हे धर्मयुद्ध होते. धर्म ही शिवाजीच्या कार्याची प्रेरणा होती. शिवाजी धर्मासाठी लढला, तो धर्मासाठी लढला म्हणून यशस्वी झाला. खरे तर तो परमेश्वराचाच अवतार होता, तो विष्णूचा किंवा शिवाचा अवतार होता. परमेश्वराने हा अवतार धारण केला, तो धर्मरक्षणाकरताच केला होता. भवानी मातेने शिवाजीला जी तलवार दिली ती धर्मरक्षणाकरताच दिली. शिवकार्याचा आधार धर्म नसता तर शिवाजी यशस्वी होऊ शकला नसता, इत्यादी इत्यादी असे अनेक समज जनमानसात खूप विस्तृत प्रमाणात आहेत. कॉम्रेड पानसरे लिहितात आणि पुढे ते लिहित आहेत, ऐतिहासिक सत्याच्या आधारावर ही सर्व प्रमेय नीट तपासून घ्यायला हवीत. आपण हिंदू आहोत म्हणून किंवा ही प्रमेय खरी असणे आपणास साम्प्रतकाळी सोयीचे होईल म्हणून तशी ती आंधळ्या श्रद्धेने स्वीकारणे योग्य होणार नाही. किंवा उलट पक्षी आपण मुस्लिम धर्माचे आहोत, हिंदूंचा द्वेष करायला मुसलमानांना शिकवणे ही आपली आजची गरज आहे. बरेच हिंदू शिवाजी महाराज की जय म्हणतात आणि आपणही तो हिंदू धर्माचा रक्षक व मुसलमान धर्माचा भक्षक होता असे चिकित्सा न करता मानूया. हा दृष्टिकोन सुद्धा तितका चूक होय. पानसरेंचं हे पुस्तक खरं तर विस्मृतीच्या गर्तेत गेलेलं होतं, पण आमदार संजय गायकवाडांमुळे ते पुन्हा चर्चेत आलंय. ॲमेझॉनवर या पुस्तकाच्या ऑर्डर्स पडत आहेत. खप वाढला आहे पुस्तकाचा. प्रकाशकाला जे पाहिजे होतं ते झालंय. बदल्यात त्यानं फक्त गायकवाडांच्या 4 शिव्या खाल्ल्यात. एकंदरच सौदा फायद्याचा ठरलाय त्या प्रकाशकासाठी. पण एक डोक्यानंही बॉक्सर असलेला लोकप्रतिनिधी लोक निवडून देतात याची प्रचिती आली आपल्याला. पुढच्या निवडणुकीला अशा लोकांचं नेमकं करायचं काय हे जनतेनं ठरवायचं तर आहेच. अशा लोकप्रतिनिधींमुळे
ते ज्या पक्षाकडून निवडून येतात त्या पक्षाची प्रतिमा, त्या पक्षाच्या नेत्याची प्रतिमा, एकूणच त्या पक्षाकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय. हे कुठल्याही राजकीय पक्षाला परवडण्यासारखं नाहीये. आता पक्षांतर्गत या गायकवाडांना कसली समज वगैरे दिली जाणं किंवा पक्षप्रमुखांकडून दम दिलं जाणं हे जरा अशक्यच वाटतंय मला. कारण गायकवाडांसारखी मंडळी ही एकनाथ शिंदेंच्या डोक्याला ताप या सदरातच मोडतात. कारण ती सगळीच स्वतंत्र संस्थानिकांसारखी त्या पक्षात वावरत असतात. अर्थात हा झाला त्या राजकीय पक्षातला अंतर्गत मामला, आपण त्यावर न बोललेलंच बरं. पण अर्धवट ज्ञान घेऊन उगाच फौज में दौडे अशा कॅटेगरीच्या या लोकांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट्स करून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पण अशा फौज में दौडेवाल्या लोकांना वेळीच आवरायला हवं, नाही तर हे कुठे कुठे दौडतील याचा काही नेम नाही. तुर्तास थांबतो. पुन्हा भेटू. सर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.